अजय पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। हे बघा, आम्ही मोटिलिटीसाठी खड्डा केलेला आहे, त्याचं बांधकाम सुरू आहे। हे बघू शकता, अंदरे इटा पडल्यात, त्याचे ते आम्ही बाहेर काढणार आहे। हे बघू शकता, आम्ही एवढा खड्डा केलेला आहे का बरं की आमची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही मोठा खड्डा घेतलेला आहे। खड्डा यासाठी घ्यावा लागत आहे की मोटिलिटी बाहेर फेकू नये जास्त, कारण की जे मोटिलिटी आपण बाहेर फेकतो ते कुत्रे इकडे तिकडे नेतात आणि शेडच्या आजूबाजूला खातात, त्याच्यामुळं तेच व्हायरस अंदरे परत रिटर्न येतो मित्रांनो। त्याच्यामुळं कधी पण आपल्या शेडला सेफ्टी टँक करून घ्यावा, त्याचा एक अनेक फायदा असतो। कधी पण आपल्या शेडच्या याला सॉस खड्डा 100% करा। मोटिलिटीसाठी खड्डा पाहिजेच। हे बघू शकता, आमचा एवढा खड्डा आहे। तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही पण नक्की असा खड्डा बांधायचा प्रयत्न करा। हे बघा मित्रांनो, आमचा एवढा खड्डा आहे, हे बघू शकता, एवढा मोठा खड्डा आहे। 20 बाय 10चा खड्डा केलेला आहे आम्ही, लयच मोठा केलेला आहे। हे बघू शकता, आम्हाला टेन्शनच नाही मित्रांनो, एवढा मोठा खड्डा केल्यामुळे किती पण मोटिलिटी बसू शकते। मग मित्रांनो, याच्यात 2 शेडची पण मोटिलिटी याच्यात येऊ शकते मित्रांनो। असा सॉस खड्डा असा केला ना, काही टेन्शन नाही मित्रांनो। आमची माहिती कशी वाटली, तुम्हाला काय वाटली, आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।